बस इथे. काय करू? जाऊ का खाली? नाही नको. कशाला? माझा काय संबंध आहे? मरू देत. पूजा करताना देवाकडे लक्ष असू दे. नाही, या घराची काळजी तुला जरी नसली ना तरी आम्हाला आहे. धैर्य येतील काय खाली? त्यांना माझ्या हातनं तिळगुळ द्यायचं होतं. तिळगुळ घ्या. काही चुकलं असेल तर माफ करा आणि गोड गोड बोला. गोड, तुझं आयुष्य कसं आता कडू होऊन जाणार आहे ना ते तू बघच. तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. वही धैर्य, अरे तू खाली का आलास? तुझं तोंडही बघायचं नाहीये मला. ठीक आहे. मग आता मी तुमच्या समोर येणार नाही याची काळजी घे.
तुला काही हवंय का? हा ते पाणी संपलं होतं रूम मधलं. धैर्य अहो, मला हाक मारायची ना, मी आले असते ना पाणी घेऊन. तुम्ही जा बरं, वर जाऊन आराम करा. जा इकडे, मी लगेच तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. जा. हॅलो सावी मॅडम, एक आनंदाची बातमी आहे. एक इन्व्हेस्टर मिळालाय जो आपल्याला फंडिंग करायला तयार आहे. आता आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि मी त्यांना हेही सांगितलंय की आपल्या हॉटेलचे ब्रँड अँबॅसेडर तुम्ही असाल. तर तयार झाले ते. काय? सॉरी, तुम्हाला न विचारताच मी हा निर्णय घेतला. पण काय ना मॅडम, माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. जर हा चान्स माझ्या हातून निघून गेला ना, तर आयुष्यात न उठेन मी. पण तुम्ही काळजी नका ना करू. तुम्ही फक्त या तिथे, बाकी सगळं मी हँडल करतो. हा, इन्व्हेस्टर्स एका तासात येतील, तुम्ही पण पोचा. अहो पण मॅडम प्लीज आता नाही म्हणू नका. मी तुमच्या पाया पडतो वाटल्यास. मॅडम तुम्हाला माहिती आहे ना, माझ्या आईचं हे स्वप्न आहे. आणि ते जर पूर्ण नाही ना झालं, तर माझ्याकडे जीव देण्याशिवाय पर्याय नाही उरणार. मॅडम याल ना तुम्ही? मॅडम प्लीज या. हे बघा, मी तुमचा फार वेळ नाही घेणार. 4 वाजता इन्व्हेस्टर्स येतात, तुम्ही 5 वाजेपर्यंत फ्री होऊन जाल. काय ग? संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे माहितीये ना, तरी गप्पा मारत बसलेस. आवरलं पटपट. मॅडम, एक रिक्वेस्ट होती. तो अंगद मला भेटायला आला होता ना काल, त्यांना आज इन्व्हेस्टर सोबत एक मीटिंग फिक्स केली. मला जायला लागेल. मी जा. मी तुला आधीच म्हटलंय, तुझा आणि आमचा काहीच संबंध नाहीये. त्यामुळे तू काय करतेस काय नाही, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. फक्त हे सगळं करत असताना धैर्याला त्रास होता कामा नये. आणि धैर्याला कुठल्याच गोष्टींच्या मध्ये ओढायचं नाही. तुला कोणाला भेटायचं भेट, काय करायचं ते कर. फक्त हे सगळं करत असताना मुजुमदारांची सून आहेस ना, हे एवढं विसरू नकोस. संध्याकाळी 6 वाजता बायका येणार आहे. त्या येईपर्यंत तू आलीस तर मिळव. हॅलो. हा, येते मी. बाकीच्या वेळेला 100दा खोलीत येऊन त्रास देते. आज मात्र हिला एकदाही येता येत नाहीये. नाटके सगळी. वहिनी,
माझी ना एक मीटिंग आहे, मी पटकन जाऊन येते. हा, आलेच. सणवाराची कुठे निघाली ही बाहेर? हॅलो सावी मॅडम, थँक्यू सो मच, तुम्ही वेळेत आला. आता माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. इन्व्हेस्टर आलेत ना? ऍक्च्युली मला जरा गडबड आहे, मला लवकर घरी जायचंय म्हणून विचारले. नाही नाही, ते ऑन द वेज आहेत, येतील. तुम्ही बसा ना आत. आणि काळजी नका करू, फार वेळ नाही लागणार. या. अजून किती वेळ लागणार आहे? नाही, मला घरी जायचंय लवकर. हा, मी कॉल करून विचारतो. त्यांचा कॉल नाही लागत आहे. एक्सक्यूज मी. येस सर. मॅडम साठी ज्यूस घेऊन येईल का? शुअर सर. थँक्यू. मॅडम तुम्ही काळजी नका करू, ते ऑन द वेच असतील. अँड डोंट वरी, तुम्ही वेळेत फ्री व्हाल. मी आलोच. हॅलो. हॅलो मॅडम. सावी आली इकडे. बरं ऐक, काहीही झालं तरी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला ती इथे पोचता कामा नये. बस काय मॅडम, आतापर्यंत माझ्याकडनं चूक झाली आहे काय? नाही ना? पण तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही निवांत बसा, डोक्याखाली लोड घेऊन. ओके, बाय मॅडम. सावी कुठे गेली आणि अशी कशी गेली? आज कार्यक्रम आहे घरात. यांना विचारू का सावी कुठे गेली ते? ताई, थोडी फुलं द्या ना.
वहिनी हं? ते कार्यक्रम किती वाजता सुरू होणार आहे? भाऊजी ते बायका 6 वाजता येणार सगळ्या. बरं बरं. आणि म्हणजे सगळी तयारी तुम्हीच केली आहे काय? हो म्हणजे सगळी तयारी आम्हीच केली आहे. खरंच सावी मीटिंग साठी बाहेर गेली ना. पण भाऊजी त्यात सुद्धा तिने सगळे लाडू बनवून ठेवलेत आणि कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी येते म्हणाली. बरं ठीक आहे. सॉरी 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 मॅम क्लीन करून देते मॅम. ते चुकून धक्का लागला मॅडम माझा. सॉरी 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 मॅम क्लीन करून. काय झालं मॅडम? ज्यूस आणला का रे? काय केलंस हे? अरे तुला बघून नाही का चालतंय? सॉरी सॉरी सर मी ते सॉरी काय सॉरी? तुला कळते का काय करून ठेवलंस? गोंधळ करून ठेवलाय सगळा. साफ करून देतो सर. सॉरी सॉरी. काय साफ करून देतो? जा आता. मूर्ख कुठचा ओ. सॉरी म्हणतोय. ठीक आहे, तर बिचाऱ्याकडनं चुकून सांगणार. अहो चुकून चढलं मॅडम. मॅडम मीटिंग आहे आपली आता. इन्व्हेस्टर्स येत असतील, त्यांच्यासमोर असं जाणार आहात का तुम्ही? कसं इम्प्रेशन पडेल आपलं? मॅडम तुम्ही चेहरा आहात माझ्या हॉटेलचा, चांगलं इम्प्रेशन पडायला नको का त्यांच्यासमोर? मूर्खला ना अक्कल नाहीये. नाही, मुळात प्रश्न ना तुमच्या साडीचा नाहीच आहे, प्रश्न माझ्या नशिबाचा आहे. सगळं व्यवस्थित चालू होतं पण हे आता असं घडलं. मला ना कळतच नाहीये माझ्या बरोबर काय घडतंय ते. तुम्ही पॅनिक होऊ नका, काही नाही झालं. मी लगेच साडी साफ करून येते. इथं वॉशरूम आहे का कुठं? हा नाही, ऍक्च्युली तुम्ही येणार ना म्हणून मी एक रूम बुक करून ठेवली होती. म्हणजे तुम्हाला फ्रेश व्हायला, तुमची गैरसोय व्हायला नको ना म्हणून. एक मॅडम चावी कुठे गेली? हा ही 208 नंबर रूम. आलेच मी. आणि मॅडम प्लीज लवकर या, ते इन्व्हेस्टर येत असतील आणि तुम्ही समोर नाही दिसलात तर इम्प्रेशन चुकीचं पडेल. प्लीज लवकर या.